नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण कसे करायचे त्याबद्दलची थोडीशी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर बघा, 20 मार्चला म्हणजे की यावर्षी 2026 मध्ये 20 मार्चला स्वामींचा प्रगट दिन आहे. तर प्रगट दिनानिमित्त ज्यांना ज्यांना 21 पारायण करायची इच्छा आहे त्यांनी नक्की करा. कारण महाराजांची सेवा करणं हे खूप छान आहे आणि प्रत्येक जणांना अनुभव पण भरपूर सारे आले आहेत. तर ज्यांनी नवीन सेवेला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी हा जो मुहूर्त आहे हा खूप छान आहे. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 108 पारायण पण करू शकता. ज्यांना शक्य नाही त्यांनी 5, 7, 11, 21 असे जरी केलं तरी चालेल. पण ज्यांना म्हणजे शक्य आहे, ज्यांना पोथी जी आहे ती, कारण आता भरपूर जे सेवेकरी आहेत ते जुने सेवेकरी आहेत, त्यांना ही पोथी अक्षरशः पाठ होऊन गेलेली आहे. कारण दररोज आपण नित्यसेवा करतो. नित्यसेवामध्ये आपण या पोथीचे दररोज 3 अध्याय वाचन करतो. त्यामुळे आपल्याला स्वामीचरित्र सारामृताची पोथी जवळजवळ पाठ होऊन गेलेली आहे. त्यामुळे नवीन जुने जे सेवेकरी आहेत त्यांना 108 पारायण सहज होऊन जातील. कारण एका दिवशी 2 जरी वेळेस आपण हे पाठ वाचले तर आपल्याला 108चं पारायण होऊन जाईल. पण ज्यांना शक्य नाही, ज्यांची लहान मुलं आहेत, ज्यांना ड्युटीसाठी बाहेर जावं लागतं जॉबसाठी, त्यामुळे त्यांनी 21 पारायणाची सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि करा पण. खूप छान अनुभव आहे त्याचे. कारण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं हे आपल्यासाठी खूप मोठं भाग्यच आहे आपलं. त्यामुळे ही सेवा करा. आणि 21 पारायण म्हणजे आपल्याला जेव्हा स्वामींचा प्रगट दिन 20 मार्चला आहे, त्या अगोदर आपल्याला 21 पारायणाची सेवा करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडक्यात नियम आहेत. तर बघा, आपल्याला जेव्हा आपण स्वामीचरित्र सारामृताची पोथी वाचतो, म्हणजे आपल्याला संकल्पयुक्त जर पारायण करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा संकल्प करायचा असतो. तर आता संकल्प कसा करायचा, तर आपल्याला पहिल्यांदा आपल्या हातामध्ये पाणी घेऊन त्यावर तांदूळ, अक्षता आणि फूल घ्यायचं आहे. अगोदर आपल्याला आचमन करायचं आणि त्यानंतर मग हातामध्ये तांदूळ, हळदी कुंकू, अक्षता आणि फूल घेऊन आपली जी इच्छा आहे ती इच्छा मागायची. आणि हे पाणी जे आहे आपल्या हातामधलं, तर ते पाणी आपल्याला एका ताटामध्ये म्हणजे प्लेटामध्ये छोट्याशा टाकायचं आहे आणि मग आपली जी इच्छा आहे ती महाराजांना मागायची आहे. आणि संकल्प जो आहे म्हणजे इच्छा जी आहे ती तुमची म्हणायची आहे. आणि संकल्प करताना आपल्याला अखंड म्हणजे माझ्याकडून अखंड पारायण करून घ्या असं म्हणायचं नाही. कारण अखंड जर म्हणलं तर आपल्याला काहीही अडचण आली तर ते पारायण पूर्णच करावं लागतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला पारायणं थांबवता येत नाही. त्यामुळे अखंड हा शब्द वापरायचाच नाही. जर म्हणजे वापरायचाच नाही थोडक्यात तर. आणि आपल्याला असं म्हणायचं आहे की माझ्याकडून निर्विघ्नपणे पारायण करून घ्या. असं महाराजांना संकल्प करून आपल्याला पहिल्या दिवशी स्वामीस्तवन आणि महाराजांचा जप म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला 108 वेळा म्हणजेच की 11 माळी जप करायचा आहे. 108 वेळा केला तरी चालेल, नाहीतर 11 वेळेस केलो तरी चालेल, तुमच्या वेळेनुसार आहे. तर आपल्याला 11 माळी जप करून मगच पोथीला सुरुवात करायची आहे म्हणजे पारायणाला. तर पहिल्या दिवशी संकल्प केलो त्यावेळेस आपल्याला स्वामीस्तवन वाचायचं. नंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही डायरेक्ट पोथी वाचायला सुरुवात केली तरी चालतं. त्यानंतर मग तुम्ही 11 माळी जप करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 माळी करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी 1 माळ केली तरी चालेल. आणि नियम आता थोडक्यात नियम सांगते तुम्हाला. तर नियम असे आहेत की ज्यावेळेस आपण पोथी वाचतो म्हणजे कुठलंही पारायण वगैरे करतो तर त्यावेळेस आपल्याला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. अजिबात मांसाहार वगैरे करायचा नाही. आणि दुसरा नियम सांगते. दुसरा नियम जो आहे तो आपल्याला अन्न वर्ज्य करायचं आहे. आपल्याला बाहेरचं काहीही खायचं नाही किंवा दुसऱ्याच्या घरी जेवण वगैरे करायचं नाही त्या दिवसामध्ये. ज्या दिवशी आपण पारायण करणार आहोत त्या काळामध्ये आपल्याला बाहेरचं अन्न घ्यायचं नाही. अगदी म्हणजे खूपच अडचण आली किंवा बाहेर तुम्ही हॉस्टेलवर वगैरे राहत असाल किंवा तुम्ही जॉबला वगैरे गेलात आणि तुम्हाला भरपूरच म्हणजे अडचण आली आहे, काहीतरी प्रॉब्लेम इतका मोठा आहे आणि तुम्हाला ते खावंच लागलं आहे, खूपच अडचण आहे, खूपच इमर्जन्सी असली तर मग तुम्ही गायत्री मंत्र म्हणून जेवण करू शकता बाहेर खाल्लं तर. नाहीतर मग तुम्हाला जर शक्य असेल तर बाहेरच खाऊच नका. कारण परांना अजिबात खाल्लं जात नाही या पारायणाच्या काळामध्ये. तर तेवढं तुम्हाला पाळायचं आहे. आणि मांसाहार तर कडकडीत वर्जच करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये खात असतील तर त्यांना खाऊ द्या, त्यांना काही करायचं त्यांना करू द्या, पण तुम्ही मांसाहार वगैरे खाऊ नका.
ह्या 21 दिवसामध्ये. जसे की गुरुचरित्र पारायणाचे नियम असतात, तसे स्वामीचरित्र सारामृता पारायण जेव्हा करतो त्यावेळेस इतके नियम नाहीत. फक्त 2च नियम आहेत की मांसाहार वर्ज्य करायचं आहे तुम्हाला आणि बाहेरचं अन्न म्हणजे परान्न वर्ज्य करायचं आहे. परान्न वर्ज्य यासाठी करायचं आहे की जेव्हा बाहेरचे लोक बनवतात जेवण त्यावेळेस त्यामध्ये भरपूर सारी निगेटिव्ह एनर्जी तयार झालेली असते, कारण त्यांनी कोणत्या मनानं आणि काय विचार करत बनवलेलं असतं अन्न, आणि ते आपण आपल्या पोटामध्ये घातल्यानंतर म्हणजे खाल्ल्यानंतर पूर्ण आपलं जे मन आहे ते विचलित होतं आणि आपलं मन वाचण्यामध्ये लागत नाही. त्यामुळे परान्न वर्ज्य करायचं असतं. कधीही म्हणजे केव्हा पण आपण पारायण करतो, गुरुचरित्र असो, स्वामीचरित्र पारायण असो किंवा कुठल्याही देवांचं पारायण करत असो, त्यावेळेस आपण परान्न वर्ज्य यासाठीच करायचं असतं की बाहेरचे जे म्हणजे जेवण बनवणारे लोक असतात, त्यांनी जे बनवताना विचार केलेला आहे ते पूर्ण त्या अन्नामध्ये पडलेला असतो. म्हणजे त्या अन्नामध्ये तो विचार गेलेला असतो आणि तो आपल्या पोटामध्ये जातो. त्यामुळे आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे. आणि ती जी निगेटिव्ह एनर्जी आहे ना, आपण पारायणामध्ये ती जर एनर्जी निगेटिव्ह एनर्जीचं जे जेवण जे खाल्लं म्हणजे आपल्या पोटामध्ये गेलं, तर आपल्यामध्ये पण निगेटिव्ह एनर्जी तयार होते. म्हणून मग आपलं पारायणामध्ये मन लागत नाही, आपल्याला जांभळ्या येतात, आपल्याला आळस आल्यासारखं होतं. म्हणून हे परान्न वर्ज्य करायचं आहे. अगदीच जर इमर्जन्सी असेल तुमच्याकडे, काहीच सोल्युशन नसेल तुमच्याकडे, तर तुम्हाला मग ते खाल्लं तरी चालेल, पण त्यावेळेस मात्र गायत्री मंत्र म्हणा. तर असं नाही की तुम्ही दररोजच बाहेर खा आणि गायत्री मंत्र म्हणून खा, असं पण करू नका. कारण प्रत्येकजण ना काय करतं, कारण गायत्री मंत्र म्हणून जर खायचं असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे म्हणून दररोजच हॉटेलमध्ये खावा, असं करू नका. बाहेरचं अन्न वर्ज्य आहे तर आहेच, कारण आपल्याला महाराजांची सेवा ही मनातून करायची आहे आणि स्वामी प्रगट दिना निमित्त आपल्याला 21 पारायणे करायचे आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही 51 पारायण केले तरी चालेल. खूप म्हणजे खूप ही प्रभावी सेवा आहे आणि आपण स्वामीच्या पुण्यतिथीला पण असेच पारायणाची सेवा करतो. त्या निमित्तानेच आपल्याला सेवेचा लाभ मिळतो. म्हणून या काळात तर प्रत्येक भाविकांनी सेवा करणं गरजेचंच आहे. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11, 21, 51 असे पारायणे तुम्ही स्वामीच्या जयंतीनिमित्त म्हणजे स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त करू शकता. याचे कुठलेही असे मोठे नियम नाहीत आणि यामध्ये कांदा लसूण वगैरे वर्ज्य करायची गरज नाही. तर तुम्ही कांदा लसूण पण खाऊ शकता. कांदा लसूण वर्ज्य करायची अजिबात गरज नाही. फक्त आपल्याला बाहेरचं अन्न खायचं नाही, म्हणजे परान्न वर्ज्य आहे आणि मांसाहार वर्ज्य आहे. तर घरामध्ये तुमच्या मांसाहार करत असतील तर करू द्या, काहीही अडचण नाही. करणारे करतील, खाणारे खातील. आपण आपली सेवा करत राहायचं. अजिबात आपल्या मनामध्ये वाईट विचार वगैरे आणायचे नाहीत आणि आपण एकदम प्रसन्न मनानं महाराजांची सेवा करूया. या प्रगट दिनानिमित्त 21 पारायण सगळ्या जणांनी करायचं. आणि बाकी तुम्हाला ब्रह्मचर्य वगैरे पाळायची काही गरज नाही. हा 3रा नियम ह्या पारायणामध्ये लागू होत नाही, जो की आपल्याला गुरुचरित्र पारायणामध्ये ब्रह्मचर्य कडकडीत वर्ज्य म्हणजे कडकडीत पाळावं लागतं. तर त्याप्रमाणे आपल्याला स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाच्या वेळेस ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही, कारण प्रत्येक महिला भरपूर साऱ्या महिला अशा पण आहेत की प्रत्येक जणींनी म्हणजे संकल्प हा सेम केलेला नसतो, कारण प्रत्येकाचा संकल्प हा वेगवेगळा असतो. कोणाला जॉबसाठी करायची गरज असते, कोणाची पैशानिमित्त असते, म्हणजे प्रत्येकाची जी काही समस्या आहे ती त्यांची स्वतःची असते. आणि भरपूर साऱ्या अशा महिला आहेत की ज्यांना संतती प्राप्तीसाठी हे पारायण करायचं असतं. त्यामुळे आपल्याला ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. तर तुम्ही संततीसाठी जर हे पारायण करत असाल संतती प्राप्तीसाठी, तर तुम्हाला ब्रह्मचर्य वगैरे पाळायची गरज नाही. बाकी सगळी तुमची इच्छा तुमच्यावर अवलंबून आहे की प्रत्येकाची जी इच्छा आहे त्या इच्छेवर आहे. तर असं आपल्याला हे स्वामीचरित्र सारामृताचे नियम आहेत. तर नियम जास्त काही अवघड नाहीत, जे की आपल्याला गुरुचरित्र वाचताना जे नियम आपण म्हणजे गुरुचरित्रचे पारायण करतो त्यावेळेस जे नियम आहेत ते नियम अजिबात इथं नाहीत, कारण आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे नियम हे खूपच छोटे आहेत आणि जास्त काही मोठे नाहीत. आणि पोथी पण तुम्ही पाहिलीच आहे, पोथी तर खूप छोटी आहे. तर यामध्ये तुम्हाला दुसरी पण पोथी भेटून जाईल. तर ती पोथी जी आहे ती खूप म्हणजे मोठी आहे आणि त्याचं जे म्हणजे छोटं पोथी आहे, तर ही पोथी आहे. तर यामध्ये तुम्हाला 1 ते 21 अध्याय भेटतील. तर तुम्ही हे पोथी जवळच्या केंद्रामधून घेऊ शकता किंवा तुम्हाला कुठल्याही म्हणजे आपण जे पण नाही, ही पोथी तुम्हाला केंद्रामध्येच भेटून जाईल. ही दिंडोरी प्रणीत सेवा आहे. तर ही सेवा जी आहे तुम्हाला ही पोथी फक्त केंद्रामध्येच मिळून जाईल. तर तुम्ही तिथून जाऊन हे पोथी घेऊ शकता. ज्यांनी नवीन सुरुवात केली आहे सेवेला त्यांनी ऑनलाईन जरी हे मागवलं तरी तुम्हाला भेटून जाईल, कारण भरपूर केंद्रामधून ही पोथी जी आहे ती घरोघरी पोहोचवली जाते. तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही सर्च करून म्हणजे कुठून तरी ऑनलाईन जरी मागवली तरी चालेल.
तर ही पोथी घ्या. त्यानंतर आपल्याला महाराजांचा जप करायचा आहे, कारण जप करताना पण आपल्याला माळेची गरज आहे. तर माळ पण आपल्याला महाराजांच्या केंद्रामध्ये जवळच्या किंवा मठामध्ये भेटून जाईल. तर तिथून तुम्ही ते माळ आणि पोथी घेऊ शकता. आणि या प्रकट दिनाला तुम्हाला महाराजांचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचंच आहे. तर तुम्ही नक्की करू शकता. नियम अजिबात जास्त नाहीत, नियम खूप सोपे आहेत. आणि ज्या ताईंना म्हणजे शक्य नाही अशा ताईंनी म्हणजे तुम्हाला जर 21 वगैरे पारायण करणं शक्य नाही, तर अशा ताईंना जर एक जरी पारायण करणं झालं 7 दिवसामध्ये तर तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला 3-3 दिवसाचं जरी पारायण करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. तर आता 3-3 दिवसाचं कसं करायचं, तर तुम्हाला पहिल्या दिवशी 3 दिवसाचं एक पारायण हे म्हणत आहे मी. पहिल्या दिवशी तुम्हाला 7 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 अध्याय, तिसऱ्या दिवशी 7 अध्याय, तर असं तुमचं एक पारायण होऊन जाईल. तर तुम्ही असं जरी 21 पारायण केले तरी तुमचे होऊन जातात. तर या पद्धतीने जरी तुम्ही पारायण केले तरी चालते. फक्त नियम तुम्हाला हेच असतील की मांसाहार वर्ज्य आणि परान्न वर्ज्य, हे 2 नियम फक्त पाळायचे आहेत आपल्याला आणि सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, महाराजांचा अनुभव खूप मोठा आहे, कारण प्रत्येक नवीन जे सेवेकरी आहेत त्यांना माहिती नाही, पण जुने जे सेवेकरी आहेत ज्यांनी म्हणजे ही सेवा केली आहे, तर त्यांना अगदी 10 दिवसातच अनुभव आलेले आहेत. अजिबातच आपली सेवा महाराज व्यर्थ करत नाहीत आणि महाराज परीक्षा घेतात. आपल्या भक्ताची महाराज परीक्षा घेतात, हे पण सत्य आहे. कारण महाराजांना त्यांना कसं आहे, अगोदर त्यांनी त्यांचे जे कर्म आहेत ते कर्म धुवून घेतात. कारण आपला जे मनामध्ये वाईट विचार आहे हा पूर्ण महाराज निघून म्हणजे काढून घेतात आणि त्यानंतर आपल्याला एकदम स्वच्छ बनवूनच मग आपल्याकडून ही सेवा करून घेतात आणि मगच आपली इच्छा पूर्ण घेतात. अगोदर ते आपली परीक्षा घेतातच महाराज. आणि असंही म्हणतात की महाराजांना जो भक्त आवडतो महाराज त्याच भक्तांची परीक्षा घेतात. त्यामुळे अजिबात नाराज वगैरे व्हायचं नाही, कारण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते तुम्हाला की महाराजांचा अनुभव खूप मोठा आहे आणि महाराज परीक्षा पण घेतात. कारण महाराजांना ना जो भक्त आवडतो त्याचीच परीक्षा घेतात असंही म्हणतात. कारण आपले आई वडील पण आपल्याला रागवतात तेव्हा आपल्याला राग येत नाही, त्याप्रमाणेच महाराज पण प्रत्येक आवडत्या भक्तांचीच परीक्षा घेतात. हे पण तितकंच सत्य आहे. पण त्यापेक्षाही जास्त मोठं फळ आपल्यासाठी त्यांनी पुढे राखून ठेवलेलं असतं आणि ते वेळ आल्यानंतर महाराज आपल्याला आपोआप देतात. त्यामुळे चिंता करायची गरज नाही. आणि या प्रगट दिनाच्या निमित्त आपल्या सगळ्यांना स्वामीचरित्र सारामृताचे 21 पारायण करायचे आहेत. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होईल, मला एवढंच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच महाराजांच्या छोट्या छोट्या सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.